मला तुला आवडते. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. मला तुला आवडते. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट इम्पोर्ट केलेले आहेत ते आपण आपल्या वेबसाईटवरून काय करायचे, इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आता अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ब्लॅक अशा प्रकारे बॅकग्राऊंड मी दिलेलं आहे. तर ते सिम्पली ॲड करून त्याची लेंथ आहे ते आपल्याला वाढवण्यासाठी सिम्पली आपल्याला 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर याची जी लेंथ आहे ती 14.7 या सेकंदाच्या बीटमार्कवर वाढवून तोच इमेजवर लॉंग प्रेस करून इथं आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे. म्हणजे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरचा जो ब्लॅक PNG तुम्हाला मी दिलेला आहे तो तुम्हाला अशा प्रकारे राहणार आहे. तो सिम्पली अशा प्रकारे ॲड करून इथं आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन इथं आपल्याला रोटेट ऑप्शनवर क्लिक करून -90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे आणि थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ते आपल्याला कमी करून घ्यायची आहे. इथं बघू शकता 850 आपण ठेवून घ्यायची आहे इथे साईज. तर 850 साईज घेतल्यानंतर याची लेंथ आपल्याला 14.7 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इथं आपल्याला तो जो लेअर आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. आता परत एकदा नेक्स्ट स्टेप काय करायचे, परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून आपल्याला सायराट म्हणून अशा प्रकारे PNG दिलेला आहे मी. तर तो PNG ॲड करून इथं मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन याची जी साईज आहे ती कमी करून घ्यायची. अशा प्रकारे बघू शकता 600 ठेवून घ्यायचे आहे आणि 600 ठेवून घेतल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे वरती इथं सेट करून घ्यायचे आहे आणि याची लेंथ 14.7 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इथं आपल्याला तो बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी तुम्हाला सायराटमधील एक डायलॉग दिलेला आहे, डायलॉग PNG दिलेला आहे, तो सिम्पली ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे बघू शकता इथं PNG आहे. तर हा डायलॉग आहे तो ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हा लॉंग प्रेस करून खाली घेऊन यायचे आहे आणि इथं काय करायचे की याची साईज आहे ती कमी करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघू शकता बॅकग्राऊंडचा जो ब्लॅक आपण PNG लावलेला आहे त्या समोर अशा प्रकारे तुम्हाला इथं सिम्पली TV कशा प्रकारे शो होतो त्या प्रकारे तुम्हाला ते दिसून येणार आहे. तर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे सेट झाल्यानंतर पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 14.7 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील तुमचे इमेज इथं काय करायचे ॲड करून घ्यायचे आहेत. आता इथं मी इथं डेमोसाठी हे इमेज यूज करतोय. इथंच याच जागी तुमचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर फुल स्क्रीन करण्यासाठी सिम्पली इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इथं काय करायचं तो इमेज सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज अशाच प्रकारे सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आणि त्यानंतर हे तिन्ही इमेज लेअर लॉंग प्रेस करून या 2 लेअर खाली घेऊन यायचे. म्हणजे आपली जी इमेजवरती लागणारे PNG ब्लॅक PNG राहणार आहे ती तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता ब्लॅक PNG तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे, PNG तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं, आपण हे 3 इमेज लेअर ॲड केलेत त्या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि हे 2 इफेक्ट तुम्हाला दिसून येत आहेत. तर पहिला इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे
आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 14.7 या सेकंदाचे बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि त्यानंतर 19.18 म्हणजे एक इमेज मध्ये सोडून हे दोन इमेजला हा इफेक्ट अप्लाय करायचे आणि एक जी मध्ये उभी आपली इमेज राहते त्याला काय करायचं, इथून बॅक निघून शेकी प्रिसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो हा सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सिम्पली ही इमेज काय करायचं आहे 17.3 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. आता पेस्ट झाल्यानंतर परत एकदा 14.7 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसच्या क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक बटरफ्लाय इफेक्ट दिलेला आहे, अशा प्रकारे तो राहणार आहे. तर त्याची लेंथ इथपर्यंतच वाढवून आपल्याला काय करायचं आहे, हा जो बटरफ्लाय इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता की आता आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे, वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.